आणि आता सर आपलं काय नाव म्हटलं? सुशील पाटील, आपण बोरगाव गावामध्ये बरोबर काय म्हणून डेप्युटी इंजिनियर आहे. सर आज रोजी बोरगाव गावामध्ये प्रकल्पामध्ये 2 मार्चला ज्यावेळेस पाणी सोडलं, 2 मार्चला किती बोरगाव गावामध्ये साठा उपलब्ध होता? 2 मार्चचा एकदा बघून सांगतो तुम्हाला. आजचा होता 8.52 दलगमी एकूण साठा. त्यापैकी आतापर्यंत आपण जे पाणी सोडलंय तर त्याची पर्सेंटेज होती 63.50 आणि आतापर्यंत आपण सोडलं तर आता पाणी साठा आहे 8.16 म्हणजे जवळपास 0.35 आपण दलगमी पाणी सोडलेलं आहे. आणि आता त्याची पर्सेंटेज काढली तर ती 60.59% इतकी आहे. नाही, आजचा साठा किती शिल्लक आहे बोरगाव गावामध्ये? 60.59%. 60.59%. आजचा म्हणजे सोडलेला साठा सोडलेला धरून सकाळचा 63.50 होता, सकाळचा 63.50 होता. आता आणि आता पाणी सोडल्यानंतर 60.59. आणि 2 मार्चला किती होता? 2 मार्चला मी एकदा बघून सांगतो तुम्हाला. 2 मार्चला किती केसेस पाणी सोडले गेले? जवळपास 400 ते 500 क्युसेक पाणी सोडलं होतं आपण. रोजी बोरगाव गावामध्ये किती साठा उत्पन्न आहे पाण्याचा? आज रोजी आपण जर पाहिलं तर उपयुक्त साठा जो आहे तो 6.97 दलगमी आहे, जो की तुम्हाला 60.76 एवढं पाणी साठा आज उपलब्ध आहे आपल्या धरणात. बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून अचानक पाणी सोडल्याने गायीसह शेतकरी गेले वाहून. वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून कोणतीही पूर्वसूचनेशिवाय अचानक नदी पात्रात पाणी सोडल्याने करंजगाव येथील शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. यात गायीसह एक शेतकरी, दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा विरोध असताना पाणी सोडण्यात आले. बंधारे दुरुस्ती नसताना पाणी वाया जात असल्याची माहिती शेतकऱ्याकडून व्हॉट्सअपद्वारे मिळाली आहे. अधिकारी यांनी दिनांक 2/3/2026 रोजी सहाय्यक अभियंता श्री चव्हाण यांची प्रतिक्रिया माहिती पाणी साठा 60% आहे. दिनांक 16/3/2026 रोजी डेप्युटी इंजिनियर पाटील यांची प्रतिक्रिया पाणी साठा 63% आहे असे अधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया. ही प्रतिक्रिया शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी व जनतेची दिशाभूल करणारी प्रतिक्रिया शेतकऱ्यातून उमटली जात आहे. पाण्याचा मोठा लोंढा आला. यावेळी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की मगर हे गाडी, बैल आणि गायीसह वाहून गेले. त्याहून आणि गाडीला जोडलेले 2 बैल कसेबसे बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली. रात्री 8 वाजेच्या सुमारास रामदास नगर यांचा मृतदेह समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली आढळून आला. शेतकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. महेश भामदास नगर यांच्या पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. गेट नंबर 5 मधून हे पाणी सोडण्यात आलं आहे. बघा, गेट नंबर 2 मधून पाणी सोडण्यात आलं आहे बोरगाव गाव मध्यम प्रकल्प. आता